नाशिकचं गंगापूर धरण 68% भरलंय। पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्येच धरणातला पाणी साठा हा वाढलेला आहे। नाशिक जिल्ह्यामधली ही महत्त्वाची बातमी। पहिल्यांदाच जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये धरणातला पाणी साठा हा वाढलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण जवळपास 68% जवळपास पोहोचलंय। आपण बघू शकतोय की संपूर्ण गंगापूर धरण आपल्याला अथांग असा हा सगळी स्कायलाईन जी आहे ती धरणाची दिसते आणि समोर पुन्हा पाऊस येताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय। पावसाचे थेंब आपल्याला हे जाणवत आहेत। त्यामुळे गंगापूर धरण हे मातीचं धरण असल्यामुळे अधिकाधिक पाणी जास्त साठवता येत नाही आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की गोदावरीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाण्याचा विसर्ग हा धरणातल्या या दरवाजांमधून होताना दिसतो आहे। हे सर्व पाणी आता जायकवाडीकडे विसर्जित होतं आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये अजून पूर आता वाढण्याची शक्यता आहे। जवळजवळ 2600 क्युसेक्स वेगानं हे पाणी गोदावरीमध्ये प्रवाहित होत आहे। जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर नाशिकच्या सगळ्याच धरणांमध्ये अशी सुखदायक परिस्थिती आपल्याला दिसून येते। एकूण 48% पाणी साठा आपल्याला 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण झालेला दिसतोय आणि त्यामुळे नाशिकमध्ये शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच नाशिककरांसाठी ही आनंदाची बातमी ठरते। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।